Hello everyone. Congratulations Abuni for the fashion influencer award. Thank you. Congratulations to both of you for 100K on Instagram and YouTube. Double dhamaka. Double celebration असणार दोन्ही साइडनी. Yes. आज आम्हाला पार्टी देणार आहे नाईसा. नाईसा तुझ्या कधी होतील 100K? आणि मेन गेस्ट आहे सीमा शेटे. सो आम्ही खूप दिवसानंतर भेटतोय कारण की गणपती आम्हाला गावातून येऊन जाऊन हे बघा बिछड़े हुए साथी बहुत दिनों के बाद आए हैं आणि आम्ही आता चाललो सगळे डिनरला. छोटासा डिनर प्लॅन केलाय. अचानक भयानक प्लॅन झालेला आहे हा. आणि माझ्या डाएटची बँड वाजवली पण मी जेवली 7 वाजता. ठीक आहे म्हणजे आज हिचा डाएट मी तोडणार आहे. तुम्ही कंटिन्यू बघत राहा. आणि त्याच्या आधी तुम्हाला सांगतो फाल्गुनी हा जो मेकअप केलाय ना तो व्हिडिओ बघा पहिले आणि नंतर पुढे चला. सो कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ बघा. सो मला लास्ट 2-3 ब्लॉग्स पासून खूप जास्त रिक्वेस्ट येते आहे की ताई तुमचं मेकअप रुटीन दाखवा. आपल्या सगळ्यांना मेकअप करायला खूप जास्त आवडत असतं पण एव्हरी टाइम फिअर असतं की मेकअप केल्याने आपली स्किन डॅमेज नको व्हायला ड्यू टू हार्मफुल केमिकल्स आणि टॉक्सिन्स. सो एव्हरी टाइम आपण विचार करतो मेकअप करायचा की नाही. अजिबात चिंता करू नका. मी तुमच्यासाठी घेऊन आली एक नॅचरल ग्लोवी असं मेकअप लुक जे फ्री आहे फ्रॉम हार्मफुल केमिकल्स आणि टॉक्सिन्स. ते म्हणजे मामाअर्थचं एव्हरीडे नॅचरल मेकअप जे लॉंग लास्टिंग आहे आणि यात नॅचरल इंग्रेडियंट्स आहेत ते म्हणजे व्हिटॅमिन सी, टर्मरिक आणि आल्मंड ऑइल. त्याचबरोबर हे मेड टू सेव्ह सर्टिफाईड आहे आणि हे फ्री फ्रॉम ऑल टॉक्सिन्स आहे. सो मी जे प्रोडक्ट्स यूज करणार आहे ते आहेत कन्सीलर, मामाअर्थचं कन्सीलर, फाउंडेशन, मामाअर्थचं लिपस्टिक, आयलायनर, कॉम्पॅक्ट आणि त्याचा चारकोल लॉंग लास्टिंग काजल. हे प्रोडक्ट्स मी यूज करणार आहे आणि एक मेकअप लुक क्रिएट करणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो मी माझ्या स्किनला मस्त मॉइश्चराइज केलं आहे आणि फर्स्ट प्रोडक्ट जे मी यूज करणार आहे ते आहे मामाअर्थचं कन्सीलर जे ग्लोईंग हायड्रेटिंग कन्सीलर आहे विथ व्हिटॅमिन सी आणि टर्मरिक. 100% स्पॉट कव्हरेज आहे, 12 आवर्स हायड्रेशन आहे आणि एक्सिलंट ब्लेंडिंग आहे. तुम्ही बघू शकतात किती छानपैकी ब्लेंड होतं आहे हे. सो माझं कन्सील करून झालेलं आहे. नेक्स्ट प्रोडक्ट जे मी यूज करणार आहे ते आहे मामाअर्थचं फाउंडेशन ग्लो सिरम फाउंडेशन विथ व्हिटॅमिन सी आणि टर्मरिक आहे. हे 7 शेड्स मध्ये येतं. तुमच्या स्किन टोन नुसार तुम्ही परचेस करू शकतात. मी जो परचेस केलेला आहे तो आहे आयव्हरी ग्लो इन शेड आयव्हरी ग्लो. हे इन्स्टंट ग्लो देतं आणि अप टू 12 आवर्स स्टे करतं. परफेक्ट ब्लेंडेबल कव्हरेज आहे आणि ह्यात 2 टाइम्स एक्स्ट्रा इन्स्टंट ग्लो मिळतं. फाउंडेशन नंतर मी यूज करते आहे ते म्हणजे कॉम्पॅक्ट, मामाअर्थचं कॉम्पॅक्ट जे आहे ग्लो ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट विथ व्हिटॅमिन सी आणि टर्मरिक. यात सुद्धा 4 शेड्स आहेत. मी जो शेड यूज केला आहे तो आहे क्रीम ग्लो शेड. हे 12 आवर्स ऑइल कंट्रोल होतं यानी 2 टाइम इन्स्टंट ग्लो देतो आणि इंडियातला फर्स्ट टाल्क फ्री फॉर्म्युला आहे. यात सुद्धा 4 शेड्स आहेत. आता मी यूज करते आहे ते आहे मामाअर्थचं काजल जे आहे चारकोल ब्लॅक लॉंग स्टे काजल विथ व्हिटॅमिन सी अँड चॅमोमिल. 11 आवर लॉंग लास्टिंग स्टे आहे. हे स्मच प्रूफ आहे आणि वॉटरप्रूफ सुद्धा आहे. त्याचबरोबर आयलायनर मी यूज करते आहे. हे आहे सूदिंग वॉटरप्रूफ आयलायनर विथ आल्मंड ऑइल आणि कॅस्ट्रॉल ऑइल. 10 आवर्स लॉंग लास्टिंग आहे आणि वॉटरप्रूफ आहे. 10 सेकंड्स मध्ये ड्राय होतो. ऑप्थोमॉलॉजिकली आणि डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहे. आपल्या ब्युटीला जास्त एन्हान्स करणारं आहे लिप्स. सो मी यूज करते आहे मामाअर्थचं मॉइश्चर मॅट लॉंग स्टे लिपस्टिक विथ ॲव्होकाडो ऑइल आणि व्हिटॅमिन ई. हे 9 शेड्स मध्ये येतं. मी जे शेड यूज केलं आहे ते आहे कॅन्डी फ्लॉस पिंक. 12 आवर लॉंग स्टे आहे. इंटेन्स नॉन ड्राईंग मॉइस्ट मॅट लिप कलर आणि स्मच प्रूफ आहे.
सो कसा वाटला तुम्हाला हा लुक नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. आणि मामा अर्थचं बोलायचं म्हणजे मामा अर्थने एक खूप छान इनिशिएटिव्ह घेतलाय, ते म्हणजे प्लांट गुडनेस इनिशिएटिव्ह. एव्हरी टाइम तुम्ही जे काही प्रोडक्ट्स मामा अर्थच्या ऑफिशियल वेबसाईटवरून ऑर्डर करतील, मामा अर्थ इज गोइंग टू लिंक युअर प्रोडक्ट विथ अ ट्री. आणि बाय 2025 मामा अर्थ इज प्लॅनिंग टू प्लांट मोर दॅन 1 million ऑफ ट्रीज एज अ पार्ट ऑफ इट्स इनिशिएटिव्ह. तसंच नाही तर मामा अर्थचे प्रोडक्ट्स त्यांच्या ऍपवर सुद्धा अवेलेबल आहेत, जे की लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल. त्यांचा ऍप अँड्रॉइड आणि iOS बोथ वर अवेलेबल आहे. मामा अर्थचे प्रोडक्ट्स तुम्हाला त्यांच्या ऍपवर तर मिळतात, प्लस ऑफिशियल वेबसाईटवर मिळतात आणि अजून सुद्धा दुसऱ्या वेबसाईटवर मिळतात, ते म्हणजे Amazon, फ्लिपकार्ट आणि नायका. मामा अर्थचे प्रोडक्ट्स समज तुम्ही ऍप थ्रू ऑर्डर केले तर तुम्हाला अर्ली एक्सेस मिळतं सेलच्या टायमाला आणि एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळतात. तसंच नाही तुम्ही माझा कुपन कोड अबुनी 2022 यूज करू शकता आणि तुम्हाला 20% ऑफ मिळू शकतात जर तुम्ही प्रोडक्ट्स परचेस केले त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ऍप थ्रू. सो आम्ही आता आलोत एका छोट्या मीटिंगसाठी आणि आम्ही थोड्या वेळात भेटणार आहोत रचना, सनी, नायसा आणि सीमामाईंना. एक छोटंसं त्यांचं सेलिब्रेशन करायचं आहे 100K ते करणार आहोत. पण आम्ही आता सध्या एका मीटिंगमध्ये आलो, तर तुम्हाला जर सांगू हे पण मीटिंग कसली आहे ती पण तुम्हाला लवकरच कळेल जेव्हा आम्ही एखादी छोटीशी टूर करू तेव्हा. सो कनेक्ट. आम्ही आलोत गार्डन हॉटेलला पनवेलला, जो की खूप फेमस आहे. सगळ्यांना तुम्हाला माहिती असेल गार्डन हॉटेल, जे पनवेलच्या आसपास सगळे राहतात त्यांना. आधीच्या याच्यामध्ये म्हणजे मला वाटतंय एक 10-15 वर्षाआधी गार्डन हॉटेल म्हणजे खूप मोठं हॉटेल, सगळ्यात भारी हॉटेल म्हणजे गार्डन हॉटेल. येस, अजून सुद्धा लँडमार्क आहे गार्डन हॉटेल. सो आमच्या जवळ असून, नवी मुंबईच्या जवळ असून पण हे म्हणते खूप इयर्स झाले, पण मी 1-2 वर्ष आधी आलेलो एका फ्रेंडचा इकडे प्रोग्राम होता त्याच्यासाठी. पण फायनली गार्डन हॉटेलला आलोत आम्ही. सो चला. वेलकम. कसला भारी फोटो व्ह्यूज आहे. चिंटू. सो खूप दिवसानंतर डिनरला आलोय वाशी. आमचा प्लॅन होता घरी डिनर करायचा, पण तो चेंज झाला. येस, घरी डिनर करायचा चेंज झाला आणि हिच्यामुळे चेंज झालाय. ही बघा, ही तुम्हाला दिसते का? सो चला आपण आता जाऊया पुरी आणि मी जाऊया देव माणूस. सो चला आता आम्ही डिनर करणार आहोत. छान, खूप दिवसानंतर बाहेर आलो सोबत आणि मजा येणार आहे. कोणच नाहीये रेस्टॉरंटमध्ये असं वाटतंय. सो पोटपुरी कॅन्सल झाले आणि आम्ही आता वाशी सोशल्सला आलो आहे. आता इकडेच डिनर वगैरे करून निघू.
घाई गडबडीत मी केक विसरलो, पण स्विगी जिंदाबाद. तर स्विगीवरून केक मागवला. रात्री वाजलेत 11:30. 100K सेलिब्रेशन केलं नव्हतं. ॲक्च्युली मी सरप्राईज देणार होतो की हे सगळे बसल्यानंतर मी केक घेऊन येणार होतो, पण अनफॉर्च्युनेटली सगळे केक शॉप बंद होते. सो स्विगीवाला आला आहे, पण त्याला मॉलमध्ये एंट्री देत नाही आहेत. सो मी चाललो होता घ्यायला. चला बघूया. रिबन्स अँड बलून्स जिंदाबाद. रात्री 11:30 वाजता पण केकची डिलिव्हरी दिली आहे. ऑलमोस्ट बंद होत आलेला, पण मिळालं आहे. थँक्यू रिबन्स अँड बलून्स. आणि केक आमचा परत आलेला आहे. परत म्हणजे वाशी सोशल्समधून परत आला आहे, कारण की आम्हाला तिथे आवाज जास्त होता, म्हणून आम्ही आता त्याचा काय चेंज केला, लोकेशन चेंज केलं. सो चला आमच्या बरोबर असेच कनेक्ट राहा. आणि सनी दादाला केक कापता वेळेस लवकर बघा. बिचारा थकलाय, 24 तास ड्युटी करून आला, पण ठीक आहे. आणि ही बघा, ही येड्यांची जत्रा बघा. हिने एवढा त्रास दिला असेल ना, तुम्ही रचनाच्या ब्लॉगमध्ये बघा की हिने काय काय केलंय. लोकांच्या टेबलवर जाऊन मस्ती मजा केली आहे ना तू. फक्त आमचाच नाही तर आपल्या सर्वांचा आहे. यात आता हे कॅमेरामैन सीमा शेट्टी के साथ. कॅमेरामॅन सीमा शेट्टी के साथ. छान आहे. सो आणि ह्याच्यात एक गोष्ट मेन्शन करायचं राहिलं की ते इन्फ्लुएन्सर, फॅशन इन्फ्लुएन्सर, तर उमट्या लोकांसाठी सुद्धा केक आहे. जागा पुरलीच नाही. पण आम्हाला एवढं आनंद होतोय जेव्हा रचनाने चालू केलेलं. आम्हाला वाटतं ना की एवढा पटपट होईल, पण एवढा पटपट नाही. पण तुमच्या सगळ्यांचं प्रेम एवढं आहे रचनावर की 2 वर्ष, अजून 2 वर्ष, 2.5 वर्षात 1 लाख यूट्यूब सबस्क्रायबर म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि आम्हाला ऑलमोस्ट 1000. आम्हाला अभिमान आहे रचनाचा की 1000 ब्लॉगचे डेली ब्लॉग्स टाकलेत तिने. म्हणजे 365 दिवसाचे 365 ब्लॉग आणि बाकीचे पण टाकले. तर एवढं ब्लॉग शूट करणं खूप इझी आहे. म्हणजे मी पण आता करतो, पण ब्लॉग शूट करणं एवढं इझी आहे ना की काहीच नाही. ब्लॉग पकडायचं, फक्त कॅमेरा पकडायचं नाही करायचं. पण ब्लॉग एडिट करणं हे फक्त आम्हाला दोघांना माहिती आहे की किती त्रास आहे एडिट करण्यामध्ये. कारण की रात्री आम्ही कधीच ब्लॉग 12च्या आधी एडिट करत नाही. रात्री 12च्या आधी. तू पण नाही ना? 12च्या नंतर. मग ते भले मोबाईल हातात घेऊन झोपो, माझ्यासारखा हिने किती वेळा तरी असा हातातून फोन काढला. असं पडतो पण फोन. अशा खूप साऱ्या सिच्युएशन आमच्याबरोबर झाल्या. तर त्या हार्डवर्कसाठी रचनासाठी आम्हाला खूप अभिमान आहे आणि आनंद वाटतो की 100K तुम्ही एवढं प्रेम देऊन 100K पूर्ण केलंय. तर धन्यवाद. गिफ्ट बाकी आहे. गिफ्ट तुम्हाला बघायला मिळेल. केक आणि गिफ्ट तुम्हाला बघायला मिळेल जेव्हा सिल्वर बटन येईल तेव्हा. जाहीर फक्त प्रवेश. आई तुला हेच घे, चल. नाही दिला. आणि अभि सो असेच आमचे आम्हाला खूप आनंद होईल की असेच लवकर गोल्डन बटनला तू पोचावं. आणि गोल्डन नंतर आपण डायमंडची वाट बघू. एवढं नाही आमचं. नाही, गोल्डन बटन सिल्वर बटनशी संतुष्ट आहे. ॲटलिस्ट नाहीचा 5 वर्षाची होईपर्यंत गोल्डन बटन आलं पाहिजे. 5 वर्ष? हां, नाहीच्याला किती वर्ष झाले? आता काही नाही, 3 वर्षाची. 2 वर्ष आहेत अजून आपल्याकडे. 1 लाख 10 लाख. हां बाबा, सगळ्यांची साथ असेल तर पॉसिबल आहे. असंच परत एकदा एक मोठं सेलिब्रेशन होणार आहे जेव्हा सिल्वर बटन येईल. म्हणजे आम्हाला असं वाटतंय, कारण की त्याची चाहूल लागली आहे मला थोडीफार की मोठं सेलिब्रेशन होईल. आणि सेलिब्रेशनला खूप मजा येणार आहे. तुम्ही जर असेच ब्लॉग रचनाचं सेलिब्रेशनपर्यंत ॲटलिस्ट 1,10,000 तरी झाले पाहिजेत यार. 1,10,000 तरी झाले पाहिजेत सेलिब्रेशनपर्यंत. सेलिब्रेशनला अजून वेळ आहे, कारण की सिल्वर बटन अप्लाय केल्यानंतर काहीतरी विदिन खूप टाईम नंतर येतं ते. 1 ते सव्वा महिना. 1 ते सव्वा महिन्यानंतर येतं. सो तोपर्यंत 10,000 तरी तुम्ही वाढवले पाहिजेत. तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सगळ्यांपर्यंत आपले ब्लॉग पोहोचवले पाहिजेत. आणि जी डेली लाईफस्टाईल आहे, डेली रुटीन आहे, त्याच्यातून खूप सारं घेण्यासारखं आहे. ज्यांना घ्यायचं त्यांनी घ्या, नाही घ्यायचं त्यांनी पण घ्या. म्हणजे तुमच्यापर्यंत काहीतरी पोचेल आणि सगळ्यांपर्यंत पोचवा. चला केक खायला या.
फॉर द सेलिब्रेशन. भेटूया लवकरच. टाटा बाय बाय. Once again, congratulations for 100K subscriber and followers. Bye. Bye, Naishu. नाईशू गेली दुसऱ्या जगात. चलो. बाय. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.